माझ्या युवा मित्र आणि मैत्रिणींनो पत्रकार भाव दोन कार्यक्रम आम्ही हांगासर सांगल्या. भूषणान रायटली सांगल्या त्या प्रमाणे लोक म्हणटा नोकऱ्यो ना आणि कितलेश्योच नोकऱ्यो आसा त्यो घेवपाक मनीस ना अशें इंडस्ट्रीवाल्यांचें म्हणणें आसा. इट इज अ PM इंटर्नशीप प्रोग्राम, प्रधानमंत्री इंटर्नशीप प्रोग्राम हो माननीय प्रधानमंत्र्यान सुरू केलो आणि जवळपास 1 crore 1 कोटी भुरग्यांक PM इंटर्नशिपान घेवपाचें थारलें. गोंयांतल्यो जवळपास आयच्या डेटीक 1000 वॅकन्सीज वॅकंट आसा. आतां हो PM इंटर्नशीप प्रोग्राम कितें तेणी सांगला त्या प्रमाणे कांयच तुमकां करपाचें ना. तुमी फक्त पयलीं QR कोड स्कॅन करा आनी तुमकां रजिस्टर्ड करा. नोकरी खंय आहा तें ऑटोमॅटिकली तुमकां ते PM इंटर्नशीप प्रोग्रामा खातीर हांगा आसा 4 न्ही 5 ऑप्शन्स दितले. आतां तितून दितले कितें 5 ऑप्शन्स दितले वेगवेगळे. कोण म्हणटलो कदाचित आपूण ग्रॅज्युएशन करता, थोडे जाणां ग्रॅज्युएशन करता आसतनाय ऑपॉर्च्युनिटी आहा, थोड्या जाणांक घरा कडेन बसला ताकाय ऑपॉर्च्युनिटी आसा. इट इज व्हेरी सिंपल. गोंयच्या कंपनी कडेन जेन्ना हांवें मिटींग घेतली आनी मिटींग घेतल्या उपरांत डिस्कस केलें, तांचें म्हणणें आसा की फॉर द इंटर्नशीप प्रोग्राम वी आर पेईंग फ्रॉम द 15,000 to 20,000. कितले 15,000 ते 20,000 रुपया हाज्या मदीं आमी फारीक करता. फक्त सकाळीं 9 ते 5 हो PM इंटर्नशीप प्रोग्राम करपाक, नोकरी न्ही. एडिशनली म्हणजे PM ऑफिसांतल्यान म्हणा किंवा कॉर्पोरेट मिनिस्ट्रींतल्यान म्हणा ते कितले पे करता खबर आहा? 4,500 रुपया. ते डायरेक्टली तुमच्या अकावंटार येतले. म्हणजे कंपनी पे करतली धरून चल 15,000 रुपया किंवा कंपनी पे करतली 20,000 रुपया आणि 4,500 रुपया एवरी मंथ तुमच्या अकावंटाचेर येतले. म्हणजे एप्रॉक्सिमेटली 20,000 प्लस 4,000 24,400 रुपया. आतां हे कित्या खातीर? जस्ट पास आवट जाल्लो ग्रॅज्युएट हाका जर शिकतलो आसत जाल्यार इंटर्नशीप करप गरजेचें आसा. आमी एप्रेंटिशीप करप गरजेचें आसा म्हणटा. ऑन द सेम लायन इंटर्नशीप किंवा एप्रेंटिशीप हे कित्याक तेंय बी सांगता हांव. फाल्यां सकाळीं जर तुमी गव्हर्मेंटांत जॉबाक वतले, हाज्या पयलीं ते नासले, पिवनाचो पोस्ट आसूं किंवा LDCचो पोस्ट आसूं जाल्यार तुमकां एक्सपिरियन्स सर्टिफिकेट इज कंपल्सरी. विदावट एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कोणूच ह्यान फुडें नोकरेक कोणाकूच घेवचो ना. इन्क्लुडींग तुमी पास जाले सुद्दां जाल्यार पयरची स्टाफ सिलेक्शनची कमिशनची एग्जाम ज्यांच्यानी टॉप केली बट ज्यांच्या कडेन एक्सपिरियन्स सर्टिफिकेट नासले म्हणून तांकां स्क्रुटनी लिस्टांतल्यान भायर उडोवचें पडलें, कारण तांच्या कडेन 1 वर्साचें एक्सपिरियन्सूच नाशिल्लें. म्हणून एक्सपिरियन्स इज कंपल्सरी. आतां ही सर्टिफिकेट ती कंपनी बी दिना. ही सर्टिफिकेट ज्या पोर्टलाचेर तुमी रजिस्टर्ड केला त्या पोर्टलाचेर रजिस्टर्ड केल्या उपरांत तुमचो 1 वर्साची एटंडन्स ही डायरेक्टली अपलोड जाता आणि ताज्या उपरांत 1 वर्सा उपरांत तुमी कंप्लीट केल्या उपरांत तुमकां सर्टिफिकेट जनरेट डायरेक्टली PM पोर्टलाच्या वयल्यार ती जनरेट जाता. तुमी फक्त ताची प्रिंट आवट काडपाची. सारकें मरे? ही तुमी जनरेट करून तुमी काडपाची. हो एक कार्यक्रम वीच इज एन PM इंटर्नशीप प्रोग्राम. हाच्या अंतर्गत जेका इन फ्युचर जेका आमी म्हणटा स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग, आमी सदांच शिकत रावप गरजेचें आसता. आपल्याक जें काम कळटा तेज्या पेक्षा मातशें चड शिकप, तेज्या पेक्षा आनीक मातशें चड शिकप हें गरजेचें आसा. म्हाका सगळें कळ्ळें. हांव ग्रॅज्युएट जालो म्हणजे हांव खूब हुशार आसा अशें न्ही. ग्रॅज्युएट जाल्ल्याक बेजीक काम शिकतलो आसत जाल्यार ऑफिसान वचून काम शिकपाची गरज आसा. त्या शिवाय ताका काम कळचें ना. हो एक कन्सेप्ट म्हणून आयचो PM इंटर्नशीप प्रोग्रामाचो हो जॉब फेअर हांगा ऑर्गनायज केला. आयचा हांगासर ऑर्गनायज केला. गोंयांत आमी जवळपास म्हणजे आयच्यान फुडले 4 दीस फुडलो टायम टेबल म्हाका दिसता फुडलो फाल्यां मडगांव, ताज्या उपरांत फोंडा, मागीर म्हापसा अशे 4 ते 5 जाग्याचेर आमी सगळो मेळून हो प्रोग्राम ऑर्गनायज करता. जेणे करून गोंयांतले तमाम भुरगे जे आसा पळय न्ही हांचेर एक वर्क कल्चर डेवलप जावपाची गरज आसा. हा वर्क कल्चर मुद्दामून म्हणटा कारण जो पर्यंत आमी एप्रेंटिशीप सुरू केली तेन्ना जवळपास 20 ते 25,000 भुरगे एप्रेंटिशिपाक जॉयन जाले. ओके. आतां जे भुरगे घरा कडेन बेकार रावच्या पेक्षा इंटर्नशीप ह्या प्रोग्रामांत जॉयन जावप हें गरजेचें आसा. नेक्स्ट इज अवर जॉब फेअर प्रोग्राम. आमी जॉब फेअर प्रोग्राम कित्याक म्हटला? हांगासर लिमिटेड आमी जवळपास एक 12 ते 13 कंपनीक आफयल्या ज्यो नियर बाय म्हणजे ज्या लोकेशनान. फॉर एक्झाम्पल आमी सांखळे आसा जाल्यार फोंडा आसतले, कुणे आसतले किंवा हेवटेंतल्यान बिचोलीम इंडस्ट्रियल इस्टेट किंवा अप टू द आमची म्हापसाची IDC हाज्या रिलेटेड ज्यो कंपनीज आसा तांच्या कडेन वेरियस जॉब ऑपॉर्च्युनिटीज एवेलेबल आसा. इन्क्लुडींग म्हणजे जियो, रिलायन्स सारकिल्या कंपनी कडेन वर्क फ्रॉम होम हो कन्सेप्ट तेंच्या कडेन आयजूय एवेलेबल आसा. तांचें म्हणणें आहा की कॉलिंग करपाक आमकां कितलेशाच भुरग्यांची गरज आसा. मिनिमम टू मिनिमम पे वी आर रेडी टू गिव फॉर द 15,000 वर्क फ्रॉम होम हे करपाकूच. एलिजिबल कॅन्डिडेट इज फ्रॉम द 15 to 21. तांचोय वर्क फ्रॉम होम हाचो स्टॉल जो आहा तो हांगासर लागतलो. म्हणून म्हाजी सगळ्या जाणां कडेन रिक्वेस्ट आसा 2 गजाली. जितके जाण म्हणजे ग्रॅज्युएट जावन बेकार आसा पयल्यान पयलीं तुमी QR कोड स्कॅन करा आनी रजिस्टर्ड करा. दॅट इज अ 1.
दुसरे आयिल्ल्या सगळ्या कावंटराचेर मुद्दामून विजीट करात, तांकां मेळात, तांचें आयकात आनी जाका जी ऑपॉर्च्युनिटी बरी दिसता. म्हणजे हांवें कित्याक म्हटलें, जियो रिलायन्स सारकेल्या कंपनीक जवळपास तांकां मोर दॅन 3 lakhs लोक गोंयांतूच जाय. म्हणजे जे फक्त कॉलिंगाचेर उलयतले आपल्याच घरा कडेन बसून, जेची भाशा बरी म्हणजे मोगाळ आसा, प्रेमान जो उलोवपाक शकता, ताच्या खातीर खरी व्हडली ऑपॉर्च्युनिटी आसा. तो खूब मोठ्या प्रमाणे घरात कडेन बसून आपूण कॉलिंग करून अर्न करपाक शकतलो. तांचें तर म्हणणें आहा की तुमी जितके बऱ्या पद्दतीन कॉलिंग करतले किंवा जितक्या बऱ्या पद्दतीन आनीक प्रमोट जातले, तशें तुमी तुमची टिमूय वाडोवपाक शकतले, चडांत चड लोक ह्या हितूर एंगेज जावपाक शकतले. म्हणून बऱ्याचशा आमच्या महिला भगिनींक ज्यो घरा कडेन आसात तांच्या खातीरूय बी ही बरी संद आसा. चडांत चड जाणांनी रजिस्टर्ड जावचें. तांची जी 3 दिसाची कितें ट्रेनींग आसा, तें ट्रेनींग गोंयांत 4 वेगवेगळी सेंटर्स आसा, थंयसर तेंच्यांनी ट्रेनींग घेवची आनी आपल्याक अपडेट दवरचें किंवा अपग्रेड करचें. म्हणजे आमी जेन्ना शिकत वयतले पळय न्हू, तेन्ना आमी फुडें पावतले. म्हणून एक बरी संद आमी आमच्या डायरेक्टर ऑफ स्कील डेव्हलपमेंट आनी डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन हांच्या दोनांच्या वतीन तुमच्या मदीं घेवन आयल्या. त्या संदीचो कसो फायदो घेवप हो तुमी शिकप. बरेचशे फावटी आमी म्हणटात ताटान वाडपाचें काम आमी करता, कितें खावपाचें तें तुमी ठरोवपाचें. भितर ताटान सगळें वाडलेलें आहा, आतां कितें खावप हें जर तुमी उखलून जर खाल्लें ना जाल्यार तें मेळचें ना. म्हणून प्रत्येकान चूज करचें आपल्याक कितें जाय तें. भुरग्यां खातीर ही बरी संद आसा. म्हाका दिसता लर्न वायल अर्न जो कन्सेप्ट आसा, आमी शिकता आसतना कमोवं शकता, हो जो कन्सेप्ट आसा तो कन्सेप्ट ह्या रिलायन्स किंवा बाकीच्या हातांतल्यान इट इज पॉसिबल आसा. म्हाका दिसता प्रिंसिपलांनी इनिशिएटिव्ह घेवन आमच्या कॉलेज आनी हाजेय भुरगे हांगासर आयल्या. एक कन्सेप्टा खातीर ह्यान फुडें आमी जो पर्यंत कॉम्पिटिटीव एग्जाम म्हणजे 2 गजाली आसा. एक गजाल आमी फ्रॉम द ग्रॅज्युएशनाक एडमिशन घेतल्या उपरांत फ्रॉम द डे 1 आमी कॉम्पिटिटीव एग्जामीची तयारी करपाक सुरवात करपाक जाय. कारण आतां कॉम्पिटिटीव यूग आसा. आमी आतां स्टाफ सिलेक्शन, पब्लीक सर्वीस कमिशन ह्या सारकेल्यो एग्जामी आमकां फेस करपाक जाय. त्या शिवाय गत्यंतर ना. म्हणून डे 1च्यान कॉम्पिटिटीव एग्जामीची तयारी करची. आनी सेकंड थींग इजन आमकां मेळटा तो जॉब धरप आनी एक्सपिरियन्स आपल्या खातीर आपल्या खात्यांत एक्सपिरियन्स जमा करून घेवप. दॅट इज मस्ट. जो पर्यंत एक्सपिरियन्स नासत जाल्यार पयलीं विदावट एक्सपिरियन्स सरकारी नोकरी दितालो, बट सरकारानूय आतां विदावट एक्सपिरियन्स नोकरी दिवपाचें बंद केलां. पिवन सुद्दां जरी आसत जाल्यार ताका 1 वर्साची सर्टिफिकेट ना एक्सपिरियन्साची जाल्यार ताका सरकारान नोकरी मेळना. पयलीं चुकीचो समज आसलो. बरेच जाण रावताले म्हाका सरकारीच नोकरी मेळची म्हणून, पण सरकारी नोकरी मेळटली सुद्दां आसत जाल्यार ताका प्रायवेट सेक्टरांतली, आनी परत सांगता हांव, प्रायवेट सेक्टरांतलीच एक्सपिरियन्स सर्टिफिकेट इज इलिजिबल. सरकारी हितूंतली एक्सपिरियन्स सर्टिफिकेट न्ही. तें सगळ्या जाणांनी लक्षांत घेवचें आनी प्रायवेट सेक्टरांत आपल्याक मेळटा ती नोकरी पयलीं धरची आनी ताज्या उपरांत आपूण फुडें आनीक शिकत रावचो किंवा फुडें त्या कॉम्पिटिटीव युगांत वयचो. ही सगळ्या जाणां खातीर संद आसा. आयज आमी पयले म्हणजे आयचो ह्या कॅम्पाचो पयलो दीस आसा. PM इंटर्नशीप म्हणा किंवा तुमी जॉब फेअर ह्या दोनूय कार्यक्रमांक व्हडा संख्येत तुमी हांगासर जे उपस्थित रावल्या त्या सगळ्यांचें हांव खूब खूब स्वागत करता. दनपारां 1 पर्यंत चलपी ह्या कॅम्पात तुमी वांटेकारी जावचे. येयल्ल्यान प्रत्येकान म्हणजे QR कोण तर रजिस्टर करचोच, बट आमच्या रजिस्ट्रेशन जें आहा पळय न्हू हांगासर आपलें कंपल्सरी रजिस्ट्रेशन करचें. म्हणजे टायम टू टायम तुमकां अपडेट करपा खातीर आमचे इवन दो स्कील डेव्हलपमेंट आनी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज हेय बी तुमकां अपडेट करीत रावतले. परत एकदां हांव तुमच्या खातीर सुयेश चिंतिता आनी म्हाजे 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं. देव बरें करूं सर. तुम्ही रोजगाराच्या विशीं संधी आणि जे संदर्भ आसा त्या